फाशी झालीच पाहिजे, योगेशला फाशी झालीच पाहिजे. साक्रीतील 3 तरुणांच्या हत्येने धुळे जिल्हा हादरला. पीडित कुटुंबांना शासकीय मदतीची मागणी. पिंपळनेर येथे 19 फेब्रुवारी रोजी एका विवाह समारंभासाठी गेलेल्या साक्रीतील देवेंद्र पवार, सुरेश गिरी आणि साहिल गिरी या 3 निष्पाप तरुणांची गुजरातच्या सोनगढमधील युवकांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून हत्येचा कोणताही संबंध नसताना बळी गेलेल्या या तरुणांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. घरातील कर्ते पुरुष गमावल्याने या कुटुंबांचे भविष्य अंधकारमय झाले असून समस्त साक्रीकरांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खासदारांनी या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय देण्याची भावना संपूर्ण तालुक्यातून व्यक्त होत आहे. आम्हाला कोणी काहीच देणार नाही. जर खरंच प्रशासन असेल तर ते करून दाखवतील, करून दाखवतील. हा शब्द पुढाऱ्यांचा राहतो, करून दाखवलं. न्याय देऊन दाखवा साहेब, मरेच तो तुमचा उपकार राहील. या पोरांना न्याय द्या साहेब, ही कळकळीची विनंती करतो. शासनाकडून न्याय मिळावा आणि ज्या लोकांनी क्रूर करून या लोकांची हत्या केलेली आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा व्हावा. परंतु हे बी घवाई करतो मीडियाच्या माध्यमाने, जर त्या लोकांना शिक्षा नाही झाली आणि ते लोक सुटून आले तर परत बरेचसे मर्डर करणारे का त्यांच्या डोळ्यात पूर्णपणे रक्त आहे. मारताना तिथं लाईव्ह मी होतो साहेब. 13 ते 14 मिनिटाच्या अंतरात 5 ते 6 लोकांना घायल करून पळून गेलेले ते. तर ते 14 ते 15 मिनिटात जर पळून गेलेले. अशा भारतच्या बहिणी विधवा झाल्यावर तुम्ही हा बहिणीला तोपर्यंत साथ देणार. आम्हाला ते साथ नको, पण आम्हाला इन्साफ पाहिजे, आम्हाला फाशी पाहिजे. तर आमच्या मनाला खूप आनंद वाटत. आम्ही मजुरी करून पण खाऊ, भीक मागून पण खाऊ, पण आमच्या मुलगीला फाशी पाहिजे आणि पाहिजे दादा. इतकं तुमच्याकडून मी हात जोडून विनंती करते. सुरेश, साहिलची हत्या, देवाची हत्या, सुरेशची बहीण, इतकी तुम्हाला विनंती करते. मी मेल्या मला इतकं बघायला भेटायला पाहिजे की याला फाशी व्हायला. फक्त जे चित्रावर दिसत आहे मुख्य सूत्रधार म्हणून ते बघा, त्याच्या मागं अजून कोण कोण आहे, त्याच्या मागं कोणी काय काय केलं याच्यावर नक्कीच खोल तपास करून यांना न्याय मिळावा. आम्हालाही समजतं गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नाही, पण नक्कीच त्यांच्या परिवाराला कुठंतरी न्याय मिळावा. न्याय म्हणजे काय? केसेस वर्षानुवर्ष चालतात आणि त्या केसेसचा निकाल लागतो, नक्कीच लागतो, पण निकाल लागतो तोपर्यंत आरोपी म्हातारे झालेला असतात, तोपर्यंत वेळ जातो. ही केस आज साक्री येथील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे एक मोर्चा काढलेला आहे. दिनांक 19 रोजी लग्न समारंभात ज्या 3 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्या पीडित कुटुंबांना न्याय मिळावा व जे आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबतचं निवेदन या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर सदर बाबतीमध्ये मी नागरिकांना आवाहन इच्छुक करतो की या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करू. तसेच सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी यांचा रिपोर्ट.